नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. प्लीज तिकडचं इग्नोर करा, मी घड्याळ घालत होती पण म्हटलं चला ब्लॉग सुरू करूयात. सगळे हाय कर, आधी सगळ्यांना हाय कर. आम्हाला ना गाणे ऐकायचे अलेक्सावर. आधी हाय कर सगळ्यांना, तरच अलेक्सा गाणं म्हणेल. हाय कर, हाय म्हण. सियाला हाय कर, सिया पण बघते. सियाला हाय कर. सिया हाय. सखीच्या फ्रेंडची नाव काय? सिया म्हण. सिया नाही असो तर जाऊ दे. सखी तू नवीन शिकलेली सांग, तू गाडीला काय करते? गाबत्ते ना. जी गाडी आणली ती ना आम्ही घरून, तिचं म्युझिक वाजलं का ती आम्हाला सांगलं ते घाबरते ना. आणि हा शब्द आम्ही तिला नाही शिकवलाय. ती ना आधी कालू मदारी गाणं लागलं ना ती घाबरते त्या गाण्याला, तो अस्वल आल्यानंतर. आणि ती तेव्हा ना फक्त माझ्याकडे यायची. काल ती माझ्याकडे येऊन म्हणते मी घाबरते ना त्या गाण्याला. नंतर रात्री गाडी लावली परत म्हणते ए मी घाबरते ना. आणि आम्हाला झालं की भाई तू कुठून शिकते एवढे सगळे शब्द, कारण हे मी तर नाही शिकवलं तिला घाबरते ना वगैरे. पुन्हा ना काल दादाचा पण कॉल चालू होता आणि तिने तो बंद केला असा. आणि ती त्याला म्हणते तू दिसत नाही, तू दिसत नाही, पूर्ण एक वाक्य. आणि आम्हाला झालं की सकू हे वाक्य मी नाही शिकवत, तू काय एवढं पटपट पटपट बडबड करते. हळूहळू लहान बाळासारखी वाक्य आहे ते. बाय द वे मी आजचा ब्लॉग जरा लेटच सुरू केलाय. लेट नाही म्हणजे स्टे ट्यून, मी पुढे सांगते. तर मगाशी काही या पिल्लूने मला बोलू दिलं नाही. आम्हाला खूप गाई येते, मी तिला झोपवायचा खूप प्रयत्न केला पण ती नाही ऐकत आहे. ए सगळी जाऊ दे, सगळ्यांना सांग आपल्या घरी कोण येणार आहे? कोण येणार आपल्या घरी? नाही मला गेम सापडलाय. तर मी माझ्या लग्नाच्या जवळजवळ 6 वर्षानंतर फायनली हा डिसिजन घेतला आहे की आमच्या घरी यावर्षी बाप्पा येणार आहेत. तसं मला माझ्या माहेरकडे बाप्पाचं खूप असतं, त्याच्यामुळे मला खूप हौस होते की सासरी सगळी तयारी आपण करू असं तसं. पण आमच्याकडे गणपती बसवत नव्हते. म्हणजे आमचे जवळजवळ 5 घरं आहेत, म्हणजे चांदोऱ्यांचे कोणीच बसवत नव्हतं. फक्त आमच्या एका घरी म्हणजे निखिलच्या मोठ्या मम्मीकडे असायचा, बट त्यांनी पण काही दिवसापासून बंद केलेला होता. त्याच्यामुळे मला पण असं डायरेक्ट डिसिजन घेता येत नव्हतं. तर पहिल्या वर्षी तर शक्यच नव्हतं, नवीन नवरीनं आपण काय डिसिजन घेणार. त्याच्यानंतर पण कोणी असा इंटरेस्ट दाखवला नाही. प्रत्येक वर्षी मी गणपतीला माहेरी जायची, कारण मला गौरी गणपतीची प्रचंड हौस आहे. की गणपती बाप्पा काय, गणपती बाप्पा शक्ती जाऊ दे आम्हाला. आम्ही गणपती बाप्पा मोरया पूर्ण म्हणतो. तर पहिल्या वर्षी बसवणं शक्य नव्हतं. नंतरही मला असं काही उत्साह दिसला नाही. निखिलला संक्रांतीशिवाय बाकी कोणत्याच सणाचा असा मनापासून उत्साह नसतो. ओके असं म्हणजे तो नाही हे करत. संक्रांत पण जेव्हा घरी असायचो तेव्हा तो करायचा वगैरे असं. बट मला खूप हौस होती. तर ह्यावर्षी मी म्हटलं चला सखी आहे, सखी गणपती बाप्पा मोरया असं पूर्ण म्हणते. किंवा तिला म्हटलं आपल्या घरी कोणाला आणायचं, ती म्हणते बाप्पाला आणायचं. कोण येणार आहे आपल्या घरी? बाप्पा आणि गणपती बाप्पा. आमचा मूडच नाही आता बोलायचा. तर मग ह्यावेळेस मी जरा गुरुजींना विचारलं, आमच्या मोठ्या घरी वगैरे विचारलं. गाणे संपले बेटा, अलेक्सा शांत झाली. आमच्या घरी वगैरे विचारलं आणि मग मी फायनल डिसिजन घेतलं की यावर्षी बाप्पा आणायचंय. झोपली अलेक्सा, झोपली. सांग सगळ्यांना अलेक्सा काय झालं? अलेक्साला झोपली. काय झोपी ना? म्हणजे मला असं वाटतं आता की तो टीव्हीच बरा होता. काय होता तो अलेक्सा, तिला असं वाटतं कंटिन्यू अलेक्सा तिच्यासाठी गाणे म्हणत राहावे. ते कोणतेही असतील तरी चालतील. टीव्ही तरी 15 मिनिटात लाईट गेली म्हणून बंद करता यायचा. अलेक्सा काय सांगून बंद करणार आहे, कारण तिला तो निळा लाईट दिसतो, आम्ही लगेच जवळ जातो. हा पिंक लाईट आहे, पिंक. अगं येल्लो आणि ब्ल्यू आहे, पिंक थोडीच आहे. कलर्स आम्हाला येत नाही अजून, आम्ही सगळ्या कलरला पिंक किंवा व्हाईट असंच म्हणतो. पिंक तिच्या लक्षात येतोय पण खूप डीपमध्ये असे तिला कलर्स नाही माहिती. तर या वर्षी गणपती येत आहेत. मला खूप काही मोठं डेकोरेशन नाही करता येणार आहे, कारण माझ्याकडे जागा खूप छोटी आहे. बट तरी तुमच्याकडे डेकोरेशनची आयडिया असतील तर खाली सांगा. किंवा पुण्यात जर तुम्ही असे कोथरूडच्या आसपास राहत असाल आणि तुमच्याकडे महालक्ष्मी असतील म्हणजे गौरी असतील तर प्लीज मी स्वतःहून सांगते मला इन्व्हाइट करा. मला खूप जास्त हौस आहे गौरींची, बट त्या डायरेक्ट नाही आणता येत. मी मी एक नवस पण बोलली आहे, जर पूर्ण होत आलाय तो अराउंड तर 70-80% पूर्ण झाला आहे. तर मी एक नवस बोललेली होती की माझं हे होऊ दे, मी तुम्हाला माझ्या घरात घेऊन येईल म्हणून. पण आमचे गुरुजी असं बोलतात की तुम्ही डायरेक्ट नाही आणू शकत आहे, तुम्हाला कोणतरी द्यायला पाहिजे किंवा जेव्हा त्या नदीत विसर्जित करतात तेव्हा तुम्हाला सापडायला पाहिजे किंवा कौल घेऊयात आपण असं. तर बघूयात, माझं जे काही स्वप्न आहे ते 70-80% तरी पूर्ण झालेलं आहे. जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मी पुन्हा कौल घेईल. पण मला मनापासून वाटतं. आणि आमच्या इथे दादाचा मित्र आहे विदित दादा, त्याच्याकडे नवसाच्या गौराई आहेत त्या.
आणि मी तुम्हाला खरंच सांगते, मी त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा जे मागते ना अगदी मनापासून, ते मला सगळं मिळालंय. आणि हे जे माझं स्वप्न पूर्ण होतं ना ते पण मी तिथेच मागितलं होतं. पुन्हा अशा बऱ्याच गोष्टी आहे आणि म्हणजे बोलू नये, पण मग माझ्या परीने जे करता येईल ना ते पण मी त्यांना करायची इच्छा करते. हे माझं पहिलं वर्ष आहे जेव्हा माझ्याकडनं गौराईंना कुठे साड्या जात नाहीये, नाही तर मी दरवर्षी घेते. पण मी अशाच घरी देते जिथे एक सून असेल, एक सासू असेल, म्हणजे एक साडी ते ठेवता, कारण की मला एक साडीचा प्रसाद हवा असतो. तर तसंही कोणी असेल तरी मला नक्की सांगा. म्हणजे आता 8च दिवस राहिले, खूपच कमी दिवस राहिले. तरी पण गणपती यावर्षी येतोय, होप सो पुढच्या वर्षी गौराई सुद्धा माझ्या घरात येऊ. ही तर गौराई आली आहे माझ्याकडे. सखी एकदा म्हणून दाखवच्या सगळ्यांना. हा ऐक, मग ते तुला खाऊ देतील. सांग, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. इतकी भाव खाते, प्रत्येकाला बळजबरी म्हणून दाखवते गणपती बाप्पा मोरया. ए तू गाडीला काय करते ग? सखी दिसते का ग? नाही दिसत आहे सखी. आणि सखी कोणाची आहे? सखी बाप्पाची आहे का? नाही, आम्हाला ना प्रचंड झोप आली आहे. ऍट द सेम टाइम आम्हाला झोपायचं पण नाहीये. गाई, त्यांना सांग मला गाई करायची. सगळ्यांना सांग काय करायचं सखीला. आणि सखी गाई कुठे करते ग? झोलीत. कुठे? मला तिकडेच घेऊन जायच्या प्रयत्नात आहे, पण ती झोपतही नाहीये. उगाच त्या कवायती करते. मला मागे कमेंट पण आली ती सखीचा झोपायचा तास आहे की कवायतीचा तास आहे. तर उठ काय हे बघा. काय रे सखी, काय काय करायचं आता? तीच गेली मम्माला सोडून गाई गाई करायला. डायरेक्ट दुपारी ब्लॉग शूट करते. सखी सकाळी 7:30-8ला उठली होती म्हणून ती छान झोपी गेली आहे. आणि मी मॅडमच्याच खायचं प्यायचं करते. तर आज तिच्यासाठी हा फोडणीचा भात आहे. फ्राईड राईस म्हणू शकतो आपण नवीन भाषेत. फक्त सोया सॉस वगैरे याच्यात काही नाही. जनरली आपल्या ज्या भाज्या असतात ना तर बेसिक भाज्या आहे. आणि भात मी आत्ता शिजवलेला आहे, तुम्ही कमेंट करायच्या आधीच सांगते. आणि मी रताळ्याचे काप केले जे मला प्रचंड आवडतात. मला लहानपणी आई गुलाबजाम म्हणून द्यायची बऱ्याच वेळेस आणि मला खूप आवडायचे. मस्त आणि सोपी रेसिपी. जर कोणी इंटरेस्टेड असेल तर तुपात फक्त रताळे भाजून घ्यायचे, थोडंसं पाणी शिंपडायचं, ते निम्मे शिजत आले की त्याच्यात गुळ पावडर टाकायची किंवा साखर तुम्हाला काय आवडत असेल तर, काजू बदाम वगैरे पण टाकू शकता. बट सखी ते अख्खे खात नाही म्हणून मग मी ते नाही टाकलेत. मी फक्त ते शिजवून घेतलेत. छान, खूप छान लागतात. मस्त असे गुलाबजाम टाईपच लागतात असं तर मला वाटतं. आणि सखी एकाच वेळेस सगळे नाही खात, बट ती 2-3 दिवस एक एक दोन दोन एक एक दोन दोन असे खाईल. मी असंही 1-1.5 रताळ्याचं केलंय ते. आणि हा जो फोडणीचा भात आहे याच्याबद्दल रेसिपी विचारायच्या आधीच सांगते, प्लीज युट्यूबवर बघून तुमच्या बाळांना काही खाऊ घालू नका. जे तुम्ही घरात करताय ना तेच तुमच्या बाळांना खाऊ घाला. हे आपण जे म्हणतो ना पास्ता, टिक्की, याच्या नूडल्स त्याच्या नूडल्स, याची पुरी त्याची पुरी, हे आपण रेग्युलर रोज खात नाही. मग का आपल्या बाळांना सवय लावायची? आपण भाजी पोळी, डाळ भात, खिचडी, इडली डोसा ढोकळा या अशा गोष्टी ज्या वीकली एकदा किंवा रोज खाऊ शकतो. जसं की डाळ भात भाजी पोळी आपण रोज खातो. ढोकळा इडली आय थिंक प्रत्येकाच्याच घरात सॅटर्डे संडे असते. ह्या खूप फॅन्सी गोष्टी नाहीयेत. ह्या आपण इझिली करू शकतो आणि आपण स्वतः खातो. त्याच्यामुळे त्या बाळांना द्या. उगाच यांनी ही रेसिपी केली त्यांनी ती रेसिपी केली किंवा युट्यूबवर हे दाखवताय युट्यूबवर ते दाखवताय म्हणून बळजबरी तुमच्या बाळांना कशाचीही सवय लावू नका. ते मुळात ना ते इतके हुशार आणि गोड असतात. आपण त्यांना जे प्रेमाने खायला देतो, त्यांना भूक लागल्यावर खायला देतो ना त्या गोष्टी ते असेही खातात. मी झाकण कुठे ठेवलं याच्यावर ते मला सापडत नाहीये. पण जे मला लोक विचारतात ना तू याची रेसिपी दे त्याची रेसिपी, तर ऍक्च्युली शूट करणं होत नाही कारण मी असं तिच्यासाठी गरम गरम बनवते. शूट करायचं म्हटलं तर एखादा तासाचा तो खेळ खंडोबा असतो जो माझ्याकडनं खरंच नाही होत. ऑनेस्टली सांगते, कारण मला असं वाटतं की ती जे खातीये छान प्रेमाने ते तिला ताजं ताजं खाऊ घालावं हे माझं मत असतं. त्यामुळे मी असं खूप जास्त शूट करत नाही. आणि मुळात मी जे करते ते खूप काही फॅन्सी नसतं. हे जे बेसिक असतं तेच तिला खाऊ घालते. टिक्की वगैरे कधीतरी करते अशी महिन्यातनं एकदा वगैरे. जशी काल केली होती ती पण खूप सोपी होती. बटाटा उकडून घेतला होता, त्यात पनीर टाकलं होतं, थोडीशी आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकली होती, बस. वाटाणे सुद्धा नव्हते टाकले. ते तिला दह्यासोबत आवडतं. दही ती रोज खाते. तर या टाईप तुम्ही जे रेग्युलर खाता तेच बाळांना द्या. तिला पापड कोशिंबीर ह्या गोष्टी कळायला लागलाय कारण त्या माझ्या ताटात असतात ऑलमोस्ट. बस सखीचं पण तयार झालंय सगळं. मी छान बाहेर काढून ठेवते. मला वॉक करायचं आहे कारण सकाळी माझ्या माऊने मला थोडंच वॉक करू दिलं होतं. सो मी ते करते आणि नंतर आपण भेटूयात. तर ही आहे ना ही माझी गुणी लेक.
हिच्यासाठी म्हणजे रताळ्याचे काप केले होते ना, एक सुद्धा खाल्ला नाही माझ्याकडून, एक सुद्धा नाही. तिचा पापा आलाय आणि तो असे लाडू करतोय त्याचे. कसे लाडू करतोय निखिल? असे वळून वळून. आणि मॅडम सटासट सुरू आहे, म्हणजे ते संपत आलंय लिटरली. आणि आईच्या हातून जात नव्हतं का ग सखी? सखी इकडे बघ. अरे मी तिला इतक्या वेळेस गणपती बाप्पा म्हणायला लावलं, ती एकदा सुद्धा म्हटली नाही. काय दाखव? पेढा. आणि त्यांना पेढा नाव दिलंय. सखी गणपती बाप्पा नाहीच म्हणत अरे आज. शानी म्हण आय लव्ह यू मम्मा. पेढा खा तिला आज माझ्याशी काही घेण देणं नाहीये. बाहेर एवढे कपडे आहेत, कारण ते आता मी खूपच धुवून काढले होते. रोजच्या कम्पेअरने आज पसारा घरात कमी आहे. ते माझ्या पार्सलचं जे आत्ता पडलंय मी ते उचलून घेईल. बट आम्ही बऱ्यापैकी खेळण्या ठेवून दिलाय. आणि त्या बापलेकीचं जेवण चालू आहे. माझ्यामुळे त्या दोघांनाही छान छान सवय लागली 7-7:30ला जेवायची. मी एकच चूक केली की तिला मी आज दही पण दिलं याच्यासोबत. मी नंतर तिला जनरली दही देते. आणि आमचा कृष्ण बघा, कोण आहे सखी तू? तू पराठा खायलाच नाही म्हणते, फक्त दही खायचं. काय अजून काय? दूध नाही, दूध फिनिश झालं. तिचं म्हणणं आहे मला अजून आणून दे. किती ते बापाचा जीव तळमळतोय का रे पोरीला खाऊ घालायला. हो हाय. थंड कर त्याला, फू कर त्याला, फू कर. करायचं. आणि पापाला खाऊ घाल. सखीला येते का पापाला खाऊ घालता? सगळा जोर उरला सुरला दह्यावर आमचा आज. कट टू डायरेक्ट रात्र. आज तर मला काहीच करायची इच्छा नव्हती. आज झालं तर मी कधी झोपते कधी नाही. 9:30-10 झाले असतील. मला झाले कधी झोपते कधी नाही. निखिल गेलाय त्याची ड्युटी करायला, म्हणजे सखीला झोपवायला. पण एक काम होतं जे आज मला करावंच लागणार होतं काही झालं तरी. कारण आज बऱ्यापैकी ऊन पडलेलं होतं, त्याच्यामुळे 2 दिवसापासून जे काही कपडे मी खाली मागे पुढे करत होते ना उद्योग, ते सगळे फायनली आज धुतले गेलेले आहेत, वाळलेत बऱ्यापैकी. तर किती पसारा आहे तुम्हाला दाखवते मी, थांबा. हा कॉर्नर आहे ना, हा सखीचा आहे. पहिले 2 ज्या रो आहेत ना त्याचे मागच्या 3 दिवसात वापरण्यात आलेले कपडे आहेत. इकडचे व्हाईट जरा मीच धुवायला टाकले होते आलामध्ये. इकडे निखिलचे आणि माझे आहेत. तर एवढा सगळा काही पसारा होता आमचा. पण बाई माणसाचं काम आहे ते करावंच लागतं. असं काही नाही, निखिल पण मला मदत करतो. बट आज मलाच झालं होतं की नाही राहिलं तर राहून जाईल. मी इथेच ठेवले, कारण आता म्हटलं आता जर प्रेस करून मी ठेवले नाही तर ते मी काय प्रेस करायला घेणार नाही लवकर. बाप्पा पण येत आहेत, मी लगेच त्याच्या मागच्या तयारीला लागेल. तर म्हटलं इथेच ठेवूयात. उद्या सकाळी जेव्हा मला ते डोळ्यासमोर दिसतील ना तेव्हा मी गुपचूप इस्त्री करायला बसेल, म्हणून ते असंच ठेवलं आहे. बाय मागच्या व्हिडिओमध्ये आय थिंक मी विचारलं होतं की तुम्ही कोणत्या गावाकडून आहे, खाली कमेंट करा. खूप साऱ्या कमेंट्स आल्या, बट मला प्रत्येकाला रिप्लाय द्यायला जमलं नाही. सो मनापासून सॉरी. पण नाही जमलं, जरा 2 दिवस मी गडबडीत होते. बट येस, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं जे काही असेल ते एवढंच. जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला, सखीला. आणि जसं की मी नेहमी म्हणते, आलाच आहात तर माझ्यासाठी सखीसाठी एक छोटासा हार्ट खाली पोस्ट करूनच जा. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.